रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला टीम वर्क दाखवणार आहे। म्हणजे टीम वर्क कसा असणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। कारण जेव्हा जास्तीचं काम येत असतं आणि खूप गर्दी आपल्याकडे असते, तेव्हा मग आपल्याला कामाचं नियोजन कसं करायचं असतं किंवा ब्लाउज मी कशा पद्धतीने स्टिचिंगला देत असते आणि कोणाला देते स्टिचिंगला, हे मी तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये पुढे अजून सांगणार आहे। तर इथं बघा पोटली बटन तयार झालेले आहेत आणि हे बटन आपण सिंगल दाबच्या मदतीने असे लावून घेणार आहेत। आणि हे बटन कोण लावणार आहे तर हे माझ्या बहिणीकडे दिलेलं आहे मी। म्हणजे बघा, एक माझी सख्खी बहीण आहे आणि एक माझी काकाची मुलगी आहे। तर मी त्या दोघींना माझ्या घरी बोलवलेलं आहे। म्हणजेच माझे शॉप आहे माझ्या घरी मी बनवलेलं आणि माझ्याकडे मशीन देखील भरपूर अवेलेबल आहेत। त्यासाठी त्यांना मी बोलून घेतलं आणि त्यांच्या मदतीने मी हे सर्व कामं करून घेते। बघू शकता मी इथे हे ब्राइडलचे ब्लाउज करायला बसलेले आहे। कारण याचा डिझायनर गळा होता तो देखील मी तयार करते। आणि इकडे ही जी आहे ती माझी काकाची मुलगी आहे। हिला बघा साडीला पिको फॉल करायला दिलेला आहे मी। साडीवरती कटवर्क आहे म्हणून साडीला दोन्ही बाजूने हाताने फॉल लावायचा आहे। ठीक आहे, हातच्या शिलाईने आपल्याला फॉल लावायचा असतो। परत ही इकडे माझी बहीण आहे माया, बघू शकता। जसं की पोटली बटन मी तिला सांगितले त्या पद्धतीने तिने लावून घेतलेले आहेत, व्यवस्थित दाब चेंज करत। तर बघा इथं शॉपमध्ये आम्ही 5 जण उपस्थित आहेत। 3 तर आम्ही तिघं बहिणी आहेत आणि 2 म्हणजे माझ्या मुली आहेत। त्यांना मी इथं माझ्या शेजारी बसवलेलं आहे खाली। तर हुक लावायला तसंच टच बटन लावायला मी त्यांच्याकडे दिलेलं आहे। तर ते दोघं एकमेकांशी भांडत आहेत आणि परत त्यांची मध्येच भांडण मला मोडावी लागते। तर म्हणूनच माझं एकटीचे तोंड चालू आहे, बघू शकता तुम्ही। कारण त्या दोघींना तर काही टेन्शनच नाही आणि परत मला त्यांच्याशी पण बोलावं लागतं, तिला असं कर हिला तसं कर असं सांगायला। परत ह्या 2 मुलींच्या खूपच मला म्हणजे खूपच डोक्याला स्थान आहे। पण कसं आहे, कामं करून घ्यायची आहेत म्हणून गोड बोलून त्यांच्याकडून कामं करून घ्यायची। कारण सीझन चालू आहे त्यामुळे जिथल्या तिथे जर कामं होतील फटाफट तर चांगलीच गोष्ट आहे। मग असं त्यांना काही ना काही सांगत राहायचं आणि त्यांना कामं करायला देत राहायचे। ठीक आहे, कारण हुक लावायचे आणि हात शिलाईचे कामं ते चांगल्या पद्धतीने करू शकतात। तर माझी टीम बरोबर 5 जणांची आहे, ती देखील घरातल्या घरात। आणि बघा पुढे अजून येणाऱ्या व्हिडिओत मी तुम्हाला मशीन दाखवणार आहे, बटनवालं मशीन, ज्याचे म्हणजे फॅब्रिक बटन जे असतात, कापडाचे बटन कशा पद्धतीने तयार करू शकतो ज्याच्याने प्रोफेशनल लुक आपल्या ह्या ब्लाउजांना मिळणार आहे। तर ते मशीन मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर बघा फायनली माझं हे जे ब्लाउज आहे ते मी इथं पूर्ण केलेलं आहे, स्टिचिंग करून माझं झालेलं आहे, बघू शकता। वाव, किती सुंदर असा गळा मी इथं शिवून घेतलेला आहे। फायनली हे माझं ब्लाउज कंप्लीट झालेलं आहे। आणि तिकडे माझ्या बहिणीला मी हे दिलेलं आहे बघा, तिने देखील बॅकनेक खूप सुंदर असा तयार केलेला आहे, एकदम छान असा बॅकचा गळा तयार झाला। तर हे संपूर्ण ब्लाउज मी तुम्हाला तयार झाल्यावर कसे दिसतात हे देखील दाखवणार आहे। तर बघा आता मी हे 2 ब्लाउज अजून काढून ठेवले, तिचे ब्लाउज अजून पूर्ण झालेलंच नाही माह्याचं, तेवढ्यात माझं झालेलं आहे। तर मी तिला अजून परत एक ब्लाउज दिलेला आहे आणि मग मी इथं हे एक ब्लाउज घेतलेला आहे। तर बघा माझे शॉप म्हटल्यावर मी माझ्याकडे सर्वच माझ्या कामाच्या वस्तू अवेलेबल ठेवलेल्या आहेत, जसे की लेस, दोरी, त्यानंतर लटकन राहिले, जे रेडीमेडचे लटकन असतात ते देखील आहेत माझ्याकडे। भरपूर क्वालिटीमध्ये म्हणजे व्हेरायटीमध्ये मी माझ्याकडे लेस आणून ठेवलेले आहेत, तसंच दोरी देखील। तर ही जी आहे ती माया म्हणजे माझी बहीण, ती दोरीच शोधते पण तिला तो कलर मिळतच नाही। कारण बऱ्याच वेळेस असे कलर येऊन जातात की जे आपल्याकडे एवढाच जरी सामान असला तरी देखील आपल्याला ते मिळणं शक्य नसतं। मग त्याला काय करायचं, मग त्यावेळेस जो कलर आपल्याला मिळत नाही त्याला मग पर्याय म्हणून गोल्डन कलर यूज करायचा। तर मी फायनली तिला सांगितलं, म्हटलं गोल्डन कलरची दोरी लावा आता, जर नाही सापडते त्या रंगाची दोरी तर मग गोल्डन कलरची लावून घ्यायची। आणि जेव्हा डिझायनर गळे असतात तर मग आपण साडीतल्या कापडमध्ये देखील दोरी बनवू शकत नाही, कारण पोटली बटन बनवायला बराचसा कापड लागलेला आहे। तर पोटली बटन बनवायला बराच कापड का लागला की डबल कापड मला लावावा लागला। म्हणजे एक सिंगल कापडमधून तो जो थर्माकोलचा बॉल होता तो स्पष्टपणे बाहेर दिसत होता आणि मग त्याच्यामुळे आपला जो ब्लाउज आहे त्याचा लुक खराब झाला असता। म्हणून मी डबल कापड घेत त्यांना पोटली बटन बनवायला सांगितलं आणि मग त्यानंतर तो ब्लाउजला लावले गेले।
आता इथं बघा मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे। तर हा जो काही वर्क आहे तो फक्त स्लीव्जवरती आहे आणि अशा पद्धतीने मग मी काय करते, जो मार्जिनमध्ये जाणारा पार्ट आहे 2 इंचाचा तिथून मी बरोबर कटिंग करून घेते, कारण ह्या बाजूला प्लेन कापड आहेच बरोबर ऑलरेडीचा आलेला। आता हा जो काही जेवढी काही बॉर्डर निघालेली आहे ही बॉर्डर आपण ब्लाऊजमध्ये यूज करणार आहेत, म्हणजे बॅक पार्टवरती मी ही बॉर्डर लावून घेणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता, कारण वर्कवाला पार्ट जर का आपण पूर्ण बाहीवर घेतला असता तर मग फिटिंगच्या वेळेस आपल्याला एवढी मोठं जे स्टोन आहेत ते स्टोन आपल्याला काढावे लागले असते आणि मग अशा वेळेस आपला बराचसा असा वेळ जातो आणि जो कस्टमरचं जे ब्लाऊज असतं त्याची डिझाईन देखील वाया जात असते। मग असं नको व्हायला, ह्यासाठी मी बरोबर व्यवस्थित माझं मेजरमेंट असतं की आजूबाजूला मार्जिनचा जो पार्ट आहे तो मी प्लेनच घेतलेला आहे आणि जी डिझाईन आहे जो वर्कवाला पार्ट आहे, जरी वर्क आहे तसं स्टोन वर्क आहे, तो जो पार्ट आहे तो माझा मी बरोबर इथं सेंटरला येईल अशा पद्धतीने घेतलेला आहे। मध्येच बघा आता हिला साडीला कलर मॅच करून देते। कुठला कलर मॅच होणार आहे परफेक्ट, कारण हाताने शिलाई करायची आहे म्हणून एकदम परफेक्ट मॅच होईल असा कलर देखील काढून दिलेला आहे। आता ह्या स्लीव्जवरती मी जी बनवते त्या स्लीव्जवरती कट वर्क आहे, तर मी कट वर्क जसं आहे तशीच इथं टिप टाकून घेते, बघू शकता अशा पद्धतीने। तर कट वर्कवर टिप टाकण्यासाठी मी बरोबर बाहीची उलट बाजू वर घेतलेली आहे, अस्तर खाली आणि उलट बाजू वर, असं राऊंड शेप मध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि जिथं पॉइंट आलेले आहे तिथं मी कट लावून घेते। म्हणजेच बघा जर का वर्कवाल्या तुमच्याकडे स्लीव्ज येत असतील अशा कट वर्कमध्ये तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने शिवून घेऊ शकता। बघू शकता एकदम फिनिशिंग मध्ये मी हा जो काही आहे तो कट वर्क इथं काढलेला आहे अशा पद्धतीने एकदम छान। तर इथं बघा फायनली माझी स्लीव्ज तयार झालेली आहे। वाव, एकदम छान अशी बाही तयार केली। तर अशा पद्धतीने कटवर्क जी बाही असते त्याला आपण अशा पद्धतीने टिप टाकू शकतो असं मी तिला सांगते आणि उरलेली एक्स्ट्रा बॉर्डर देखील काढून बाजूला मी केलेली आहे की जेणेकरून, आणि बघा माझी बहीण देखील ब्लाऊज शिवते, तिच्याकडे देखील भरपूर ब्लाऊज आहेत, तिच्याकडे जेव्हा जास्तीचे ब्लाऊज असतात तेव्हा ती तिचे ब्लाऊज देखील माझ्याकडे घेऊन येत असते। मग मी तिला सांगत असते आता बघा सध्या सीजन चालू आहे आणि वर्कवाले जे ब्लाऊज असतात ते मग बऱ्याचशा वेळेस जसं की सर्वसाधारण मैत्रिणींना प्रश्न पडतो की जेव्हा वर्क आहे खूप जास्तीचा आणि ब्लाऊजची उंची आहे कमी, मग कशा पद्धतीने तुम्ही त्याला कव्हर करणार, तर ह्यासाठीच माझ्या बहीण देखील माझ्याकडे येत असते। तर तिने जे ब्लाऊज आणलेले आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तिच्याकडे जे कस्टमरचे ब्लाऊज आलेले आहेत ते कशा पद्धतीने शिवून घेतलेले आहेत तिने, म्हणजे माझ्या बहिणीने शिवून घेतलेले आहेत, ते फक्त माझी थोडी मदत तिला मिळालेली आहे। मदत म्हणजे कसं की एक असं असतं बघा, माझे जे स्टुडंट आहेत त्यांना देखील असं विश्वास आहे माझ्यावरती की जर का एकदा ताईने बघून घेतलं आपल्याकडे आणि सांगितलं की नाही बरोबर आहे हे असं नाही असं करायचं, असं माझा एक शब्द सांगितल्यावर त्यांना विश्वास बसतो आणि त्यांना असं वाटतं की नाही आता ताईने सांगितलं म्हणजे आपलं काम एकदम ओके होणार आहे, आणि असा विश्वासामुळे त्यांचे ब्लाऊज देखील एकदम छान असे तयार होतात। तर मी तुम्हाला अजून पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये जे ब्लाऊज माझ्या बहिणीच्या कस्टमरचे आहेत ते देखील दाखवणार आहे आणि माझ्या बहिणीनेच शिवून घेतलेले आहेत, ते फक्त माझं मार्गदर्शन तिला मिळालेलं आहे। तर त्या मदतीने तिने खूप सुंदर असे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत, ते ब्लाऊज देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा ब्रायडलला जी तारीख दिलेली आहे माझी ती तारीख खूप जवळ येते, अजून माझी 9वार साडी शिवायची बाकी आहे। तर साडीचा देखील व्हिडिओ मी बनवणार आहे, कारण साडी वेल्वेटची बनवायची आहे, तर मग मी तुमच्यासोबत नक्कीच साडी शेअर करणार आहे। फायनली इथं संपूर्ण ब्लाऊज माझी, म्हणजे संपूर्ण नाही अजून बरेच ब्लाऊज बाकी आहेत, पण जेवढे तयार झाले तेवढे मी तुम्हाला इथं दाखवते, बघू शकता तुम्ही।
एकदम सुंदर असे एकदम छान फिनिशिंगमध्ये माझे हे ब्लाऊज शिवून झाले। आता हे तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन अशा ब्लॉग सोबत। धन्यवाद।